नियोजन बैठकीच्या पलीकडचे काही विषय आहेत याही संदर्भात मी थोड्या जिल्ह्यामध्ये मला खूप दिवस काय झाले नाही, पण बाजूचा जिल्हा काय प्रश्न माहिती आहेत, काय प्रश्न माहिती नाहीत, पण आमचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, अनुभवी आहेत, यांच्यासोबत चर्चा करून प्रशासन पण ॲक्टिव्ह मोडवर आहे. सगळे मिळून आपण जिल्ह्याचं प्लॅनिंग करून जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये काय करता येईल याचं प्लॅन आपण करू. मुळात समांतर जलवाहिनीचा विषय जो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे. मी आत्ता दुसरी एक बैठक केली त्यावेळी मी बघितलं की आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण 5 TMCच्या वरचं एक आवर्तन आहे, 3 आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठं आहे. आणि त्यातनं ह्या समांतर जलवाहिनीनं ते खूप पाण्याचं सेव्हिंग आपलं होणार आहे. त्या हिशोबानं माझं तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही, पण थोडंसं माझ्या दृष्टीनं काय विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये जो काही तफावत आहे ते भरून निघेल का, किमान 3-4 दिवसानं पाणी येतं ते अंतर कमी होईल का, हा विषय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो WTP प्लॅन जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय, वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे, त्याची अडचण आहे. त्यामुळे तो प्लॅन्ट बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे. पण वास्तविक तो विषय तातडीने मार्गी निघण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः प्रशासकीय पातळीवर याचा फॉलोअप घेईन आणि नियोजन खात्याकडे ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती कलेक्टर महोदयांनी दिलेली आहे. तोही विषय आपण मार्गी लावू. अगदी लास्ट मार्गी तिकडूनच लावू. आपण नाही लागला तर मी आयुक्त महोदयांना सांगितलं की 9.5 कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही, किंवा त्याचा इफेक्ट यायला पाहिजे, तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू, असाही विषय आहे. त्यामुळं जो पाण्यातला 3-4 दिवसाचा जो विषय आहे तो कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात चर्चा तर झाली. आता वाढीव मागणी करूनच आपण प्रस्ताव दिलेला आहे. मागची मागणी जी आहे वाढीव मिळून 858 कोटी रुपयाचा मागचा जो विषय आराखडा होता त्यात आपण जवळजवळ 200 कोटीची वाढ मला वाटते केलेली आहे आपण. आणि तो आराखडा साधारण माझ्या 1000 कोटीच्या पुढं 1020 कोटीचा आराखडा झाला. 200 कोटीच्या आसपासची आपण वाढीव मागणी केलेली आहे. आपण बघितलं असेल की त्यांच्यावर तातडीनं कडक कारवाई झालेली आहे. कलेक्टर महोदयांना ज्या ज्या वाळू तस्कर आहेत आणि त्या तस्करांच्यावर कारवाईचा अहवाल आपण मागितलेला आहे आणि ज्यांच्या ज्यांच्यावर वाळूचे गुन्हे 1-2 पेक्षा 3 पेक्षा जास्ती आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नवीन वाळू धोरण आलेलं आहे, नवीन वाळू आलेलं आहे, त्या अनुषंगाने जर अंमलबजावणी झाली तर सगळं प्रकार थांबला जाईल. मुळात भाऊ वाळू धोरण बदलल्यामुळे शासनाने मागच्या सरकारने 2 वेळा वाळू धोरण बदललं, त्याच्यामुळे लिलाव वेळेत होऊ शकले नाही आणि लिलाव वेळेत न झाल्यामुळे हे वाळू तस्करांचं फॅड वाढलेलं. मुळात लिलावाची प्रोसेसच मुळात वाळू धोरणामध्ये आता नवीन धोरणामध्ये लिलावाची प्रोसेस नाही. वाळू काढून देणं, वाळू नदीतनं काढून ते देणं हा विषय आहे. त्या विषयात मला माहिती नाही काय प्रगती आहे. मी थोडं माहिती घेईन. मी माहिती घेईन आणि आज वाळूचं नवीन धोरण येते. आता धोरण किती तयार झाली तरी त्या धोरणावर यांच्याकडे सगळ्या तस्करांच्याकडे तोड आहे. सगळ्या तोड आहेत त्यांच्याकडे, अगोदर तयार झालेले. पण शेवटी मला एक माहिती आहे, प्रशासनानं जर ठरवलं वाळू तस्करी होऊ द्यायची नाही तर होऊ शकत नाही. ज्या ठिकाणी वाळू तस्करी होते त्या ठिकाणी प्रशासन सामील आहे याचा क्लिअर अर्थ आहे. त्यामुळं आता इथून पुढे ते चालणार नाही आणि आपण योग्य वेळी आपण आज सगळ्या गोष्टी न सांगता योग्य वेळी तुमच्या लक्षात येईल. ते आज जिल्हा नियोजन कमिटीची बैठक पार पडली आणि या बैठकीसाठी आपणही सगळेजण उपस्थित होता. पुन्हा एकदा आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं स्वागत. पण स्वागत करत असताना आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय आदरणीय सुभाष बापू, समाधान अवताडे साहेब असतील, सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील, आदरणीय कलेक्टर महोदय, आयुक्त महोदय, सगळ्यांचंच मी या ठिकाणी आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज पहिलीच
जिल्हा नियोजन कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या आराखड्यासंदर्भात चर्चा झाली, विकास कामांच्या बाबतीत चर्चा झाली, काही प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा झाली. पण या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्याचा जो आपला जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला 861 कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिली. अनुसूचित जाती उपाययोजनेचा विषय आहे, त्याचा आराखडा साधारण 152 कोटी रुपयाचा त्यालाही मान्यता दिली. आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना आहेत त्याला 5.44 कोटी रुपयाचा आराखडा आहे, त्यालाही मान्यता दिली. एकूण आराखडा 1019 कोटी रुपयाचा आराखडा त्याला आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. आणि या मान्यता देत असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासंदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी आपले विषय मांडले, त्याची सारासार चर्चा झाली. कुठल्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे याच्याही काही सूचना आलेल्या आहेत, त्याही सूचना आम्ही नोट केलेल्या आहेत. त्यामध्ये काही विभागांना अतिरिक्त पैसे कसे देता येतील, खास करून ट्रान्सफॉर्मरसाठी असेल जास्तीच्या पैशाची तरतूद कशी करता येईल याही संदर्भात चर्चा झाली. आणि या सगळ्याचा आराखडा ॲक्च्युली या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला याचं नियोजन करता येईल, ते नियोजन आम्ही करू. आणि या जिल्ह्याच्या सगळ्याच प्रश्नासंदर्भातली लोकप्रतिनिधींची भूमिका समजून घेऊन जिल्ह्याचं प्लॅनिंग वर्षभराचं आम्ही करतोय. पाठीमागच्या वर्षीचा आराखडा जो आहे तोही आराखड्याच्या अंमलबजावणीचा विषय होता. त्याची अंमलबजावणी मला वाटतं खूप चांगलं काम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेलं दिसतंय. 83% खर्च आलेल्या निधीतून झालेला आहे. अतिरिक्त निधी आता उपलब्ध, आणखी निधी उपलब्ध झालेला 140 कोटीचं, त्याचंही नियोजन तयार आहे. आणि बाकी जो आणखी काही निधी येणं आवश्यक आहे तोही मार्चच्या आधी येईल. आणि प्रशासनानं तयारी ठेवलेली आहे की आलेला सगळा निधी मुदतीत खर्च करण्यासंदर्भातली आमच्या प्रशासनाची तयारी आहे, ते प्लॅनिंग प्रशासनानं करून ठेवलेलं आहे. यामध्ये काही विभाग आहेत, काही अधिकारी आहेत, आपण सगळेजण तिथे होता, ते आपण बघितलं की त्यांचं कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत. त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे. आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता, त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत. आणि खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत, ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामांना मंजुऱ्या देणं हा तसा सिरियस विषय आहे. काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे. त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयांना तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीने माहिती घेऊन जर चुकीचं झालं असेल तर त्याच्यावर 100% कारवाई आपण करू. आणि हे सगळं होत असताना वाळूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधींनी मांडला. आणि माझी ठाम भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वाळूच्या संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वाळू उपसा होत नाही. स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय, स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय हे हा वाळू उपसा होत नाही. त्यामुळं हे प्रकरणं खूप गंभीर आहेत आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका आणि काही लोकप्रतिनिधींची आमच्या भूमिका आहे. ती भूमिका आम्ही मांडलेली आहे. आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल, याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहावं. बाकी जे विषय शहराच्या विकासासंदर्भातले आहेत आणि जनरली WDP प्लॅन्ट बसल्यानंतर आपण शेवटी पाणी काय नदीतनं धरणातनं उचलून डायरेक्ट शहराला नाही देऊ शकत आपण. पहिला प्लॅन्ट ज्या कॅपॅसिटीचा आहे त्या कॅपॅसिटीनंच त्याचं काम चालेल. पण आता जेव्हा नवीन प्लॅन्ट बसवेल तेव्हा नक्की त्याच्यात फरक पडेल त्यामध्ये. त्यामुळे तो प्लॅन्ट लवकरात लवकर कसा बसेल यासाठी आपण प्रयत्न करू. बार्शीतला जो वाघ आहे बार्शीला, तर आपलं तसं काही वन विभागाला सूचना आहेत का, विशेष सूचना वाघ पकडण्यासाठी? आता तुम्ही म्हणताय तो वाघ
पकडण्यासंदर्भात मला ॲक्च्युली मला तुमच्याकडून मिळालेली माहिती आहे, मला या संदर्भात माहिती नाही, त्यामुळे मी आपल्याला माहिती घेऊन सांगू. सोबत 2 बिबटे पण आहेत, 1 वाघ आणि 2 बिबटे. यामध्ये वन विभाग खरं तर फार सिरियस नाही असं एकंदरीत पाहायला मिळते. कारण जर पालकमंत्र्यांना ज्या गोष्टीची कल्पना नसेल तर मग सर्वसामान्य लोक आपण लगेच त्या कल्पनेवर जाऊ नका, कल्पनेवर आधारित बोलू पण नका. आपल्याला मी एवढंच सांगेन की जी माहिती आपल्याला आहे त्या माहिती संदर्भात मी बोललो. मी माहिती आता जो चर्चेत विषय आलेला आहे आणि चर्चेत आलेल्या विषयासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि मग आपल्याला अपेक्षित उत्तर मी देतो. आता आपण जो विषय घेतलेला आहे, आपण कुठून वाळू आणली म्हणून हा प्रश्न सुटणार आहे. आता मी पहिल्यापासून सांगतो की वाळू धोरण बनवत असताना काही गोष्टी आपण बनणं आवश्यक आहे. त्या गोष्टी आपण किती केल्या तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात. आता नवीन धोरण येतं, याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत ते काढून नवीन धोरण येईल असं मला वाटतं आणि त्यातून मार्ग निघतील. येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय सांगली, लातूर आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये सुद्धा हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. बार्शीमध्ये एक गुन्हा सुद्धा त्या संदर्भात दाखल झालेला आहे. कशा पद्धतीनं लाडक्या बहिणींच्या नावानं लूट करणाऱ्या या रॅकेटला आळा घालणार? नाही, मुळात लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते, आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते, त्या योजनेमध्ये अशी लोक जर आली आणि मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील. हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील. या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल, गुन्हेही दाखल होतील आणि त्याची वसुली होईल. जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना काय सूचना? आता माझ्या अनुभवापेक्षा तुम्हाला आलेला अनुभव मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला पहिल्या बैठकीचा अनुभव कसा आला या संदर्भात तुम्ही लिहा, मी पुढच्या बैठकीत सांगेन तुम्हाला माझा अनुभव कसा होता. धन्यवाद. नाही, मुळात लाडक्या बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते, आमच्या लाडक्या बहिणींना मदत होते, त्या योजनेमध्ये अशी लोक जर आली आणि मला नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील. हे क्रियानिष्ठ भाऊ यामध्ये सहभागी असतील. या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्यावर नक्की कारवाई होईल. मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल, गुन्हेही दाखल होतील आणि त्याची वसुली होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.